सगळ्या तटाभोवती पावसाळी सांज दाटून आली होती. पाखरांचे थवे आपल्या कोटाऱ्याच्या निवाऱ्याकडून परतून स्थिरावले होते. तळावरच्या रसोईखान्याच्या आगळ्या धुऱ्याचे लोळ फेकीत शिलगत होत्या. मिर्झा राजाच्या शामेन्याच्या दारात उभे असलेले संभाजीराजे नजर जोडून पावसाळी ढगांनी वेढलेल्या धुरकट पुरंदरच्या माथ्याकडे बघण्यात स्वतःला हरवून गेले होते. शामियान्याची कणात धरून नेताजी निवडक धारकऱ्यांचे पथक हातात नंगी हत्यारे पेलून सावध अंगाने खडे होते. त्यात स्वतः नेताजी संभाजीराजांच्या अंगावर नजर ठेवून उभे होते. सुरक्षितता आणि इतमाम म्हणून मिर्झा राजाने संभाजीराजांच्या मुक्कामाची सोय खुद आपल्या शामियानातच केली होती. त्यावर किरत सिंग आणि आपले खास विश्वासू राजपूत लढावे जोडून दिले होते. शामियानाच्या अंतपुरात मिर्झा राजा रणचंडीची संध्यापूजा करण्यात गुंतला होता. कितीतरी वेळ संभाजीराजे पुरंदरचा धुरकटलेला माथा एकटक निरखीत राहिले. आता चांगलेच अंधेरून यायला लागले होते. एकसारखी चुळबुळ करणारे नेताजी पुढे झाले. संभाजीराजांना मुजरा करून म्हणाले, किन्नाटीचं आता राजांनी आत चलावं, बाहेर उभं राहू नये. कसली तरी साखळी तुटल्यासारखे संभाजीराजे भानावर आले. नेताजींच्या थोराड पकडीकडे बघत म्हणाले, नेताजी काका, हा गड आम्हास जणू साद घालतोय. त्याच्यावरती नजर काढू नये असं वाटतंय. छातीत खळबळ माजते. पगडी डोलवीत नेताजी म्हणाले, बराबर हाय बाळधानी. माणूस जिथं उपजतंय ती जागा त्याला साद घालतेच की. तुम्ही या गडा उपजला. मी आज किल्लेदार होतो त्या वक्ताला. मासाहेबांनी लय गर्दी उडवली होती तुमचं पहिलं बाळ रडणं ऐकून. आता ह्यो गड पठाणाच्या कब्जात हाय. नाहीतर दावला असता थोरल्या राणीसाहेबांचा महाल तुम्हासनी एक डाव. हे तगडे रांगडे मन हे बोलताना दाटले होते. सगळी कोंडी सुटल्यासारखे संभाजीराजे क्षणभर वाटले. पण अशी कोंडी कधीच सुटत नसतात. गुंतवा झालेल्या धाग्यांच्या बंडोळ्यातून नेमका शेव हाताशी येत नाही. संभाजीराजांचे मन आपल्या आऊसाहेबांचा विचार करू लागले. किल्ले पुरंदर वरून कसा दिसत असेल अशी उत्सुकता त्यांच्या मनात येऊन गेली. ते दरवाजातून वळले. संथपणे शामियानातील तलक रुमाचे तुडवीत गेले. संभाजीराजांसह रात्रीचा खाना एका पंक्तीने उरकून शामियानाच्या ख्वाबगारात मिर्झा राजा आपल्या मंचकावर मऊ बिछायतीवर लेटते झाले. मावळतीच्या बाजूला एका शिसवी मंचकावर बिछायतीवर संभाजीराजे पडून होते. त्यांच्या अंगावरची शाल दूर हटून पायगतीला गोळामोळा होऊन पडली होती. आतली हिंदुस्थानी शमादाने मंद तेवत होती. ख्वाबगाराला लागून असलेल्या अंतपुरात मिर्झा राजाने पूजलेल्या रणचंडीच्या मूर्तीसोबत दिवा तेवत होत्या. शामियानाच्या सगळ्या घेऱ्याभोवती मावळे धारकरी आणि राजपूत हशम यांच्या छबिन्याचा जोड पहारा नागव्या तलवारी पेलून जागत्या डोळ्यांनी फिरत होता. आपला जाड मावळी पायताना कुरकुर आवाज उठवीत हाताची नंगी तेगे धरून खासे नेताजी या पहाऱ्यावर नजर ठेवीत फिरत होते. तळावर जागोजागी आकट्या पेटल्या होत्या. मधूनच त्यातील बाभळीच्या गाठी पेटता पेटता फाटकन फुटत होत्या. त्यामुळे फवारलेल्या ठिणग्यांच्या आगीभोवती सडाच पडला होता. समोर टाकलेल्या गवताच्या पेंढ्या साडेने झटकून नीट मुंगीरहित करून मगच घशात सोडताना हत्तीच्या गळ्यातील घंटाचे उठणारे घुमारे नाद तळावर पसरत होते. बैठक घेतलेले उंट मानात ठेवून मिटल्या डोळ्यांनी रवंथ करीत होते. त्यांच्या ओठाळीतून फेसाच्या धारा तरंगत होत्या. लीट टाकलेली घोडी अखंड शेपट्या चाळवीत उभ्या उभ्या झिंगत होती. तळावर शांत रात्र उतरली होती. आपल्या बिछायतीवर संभाजीराजे मात्र तळमळत होते. एकसारखी कूस पालटत होते. थोरल्या मासाहेबांच्या मायेचा हात पाठीवर घेऊन
बिनघोर झोपण्याची सवय असलेले संभाजीराजे बेचैन होते. लेटल्या लेटल्या त्यांची घालमेल निरखणारा मिर्झा राजे आपल्या मंचकावरून उठला. किमॉश उतरून ठेवल्यामुळे त्याचे रुपेरी केश समाधानाच्या प्रकाशात लकलकले. संभाजीराजांच्या मंचकाजवळ येत त्याने आपल्या हिरेजडित अंगठ्या असलेला हात संभाजीराजांच्या पाठीवर ठेवला. त्या स्पर्शाने शंभूराजे दचकून उठले. मिर्झा राजांच्या पांढऱ्या सफेद केसाकडे बघून लागले. कुंवर, तुम्हें नींद नहीं आती? जगह बदल गई है, नींद हजम होती है. आओ हमारे बिस्तर पर लेट जाओ, डरो मत. मिर्झा राजाने त्यांचा हात धरून त्यांना मंचकावरून उतरवले केले. हळुवारपणे आपल्या मंचकाजवळ आणले. संभाजीराजे मिर्झा राजांच्या मंचकावर बसले. समोर असलेल्या उभ्या, धिप्पाड पण शांत मुद्रेच्या मिर्झा राजाकडे त्यांनी पाहिलं. मिर्झाच्या छातीवर त्यांच्या आलमपणा औरंगजेबाने त्यांना बहाल केलेले हिरवाकुंच पाचूचे मोतीला गुंफलेले पदक चमकत होते. त्या पदाकडे बघत संभाजीराजे क्षणभर पाहून गप्प झाले. मग मान उडवून त्यांनी विचारले, दादाजी, आम्ही एक विचारू? बेशक, पूछो कुंवर शंभू. मिर्झा शांतपणे म्हणाला. आमचे आबासाहेब म्हणाले की तुम्ही राजपूत आहात. आम्हीही राजपूतच आहोत. मग तुमच्या गळ्यात भवानीच्या कवड्यांची माळ का नाही? त्या प्रश्नाने मिर्झा राजा हा दिल्ली दरबारचा थोर राजकरणीही चरकला. त्याच्या डोळ्यातून एक दुखरी छटा तरळून गेली. आपल्या छातीवरच्या हिरव्या पदकावरून कसा तरीच हात फिरवीत तो म्हणाला, बहुत रात हो गई है कुंवर, सो जाओ.